नमस्कार मित्रांनो, मी श्याम व्यवहारे श्यामराव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे सुभाषचंद्र बोस शाखेच्या सहलीचा सुंदर प्रवास। या प्रवासात तुम्हाला दाखवणार आहे शनी शिंगणापूर, वृद्धेश्वर महादेव मंदिर, मच्छिंद्रनाथगड, कानिफनाथगड, मोठादेवी मंदिर आणि देवगड येथील दत्त मंदिर। चला तर मग निघूया। बाय बाय। चला तर पोहोचलो आम्ही शनी शिंगणापूर येथे। इथे असलेल्या बाहेर दुकानात तुम्हाला शनी देवाला वाहण्यासाठी तेल व काळे तेल, मीठ मिळते। तसेच मंदिरात सुद्धा तुम्हाला शनी मंदिर ट्रस्टच्या दुकानात हे साहित्य मिळते। येथे बाहेर आपल्याला एक त्रिशूळ दिसेल। जर तुम्ही सोबत काळा कपडा किंवा रुईची माळ सोबत आणली असेल तर तुम्हाला ती या त्रिशूळावरच अर्पण करावी लागेल। आपल्या सोबत असणाऱ्या तेलच्या व्यतिरिक्त कुठलीही वस्तू शनिदेवाला अर्पण करता येत नाही। आपल्या सोबत असणारे फूल, माळी, नारळ किंवा इतर साहित्य एंट्री गेट जवळच वेगवेगळ्या कॅरेटमध्ये आपल्याला ते टाकावे लागेल। त्यानंतर पुढे जावं लागेल।
पुढे असलेल्या या जाळीमध्ये आपल्याला तेल अर्पण करावे लागते। हेच तेल काढून शनिदेवाला पाईपलाईनच्या माध्यमातून 24 तास अर्पण केले जाते। जर आपल्याला शनिदेवाला जवळून तेल अभिषेक करायचा असेल तर त्याची वेगळी पावती फाडून आपण जवळून अभिषेक करू शकतो। येथे पोहोचल्यानंतर आपल्याला दिसेल की शनी महाराज हे विना मंदिर, कुठल्याही प्रकारचे छत नाही, या मोकळ्या आकाशाच्या खाली विराजमान आहेत। पुढे आल्यानंतर आम्हाला एक आजोबा भेटले। त्यांनी या मंदिराच्या स्थापनेची कथा आम्हाला सांगितली। त्यात त्यांनी सांगितले की अनेक वर्षापूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई या गावाजवळ आली। त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन मामा भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत गावकऱ्याला दिला। नंतर गावकऱ्यांनी मिळून ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला। विशेष म्हणजे हे शनी महाराज हे देव उघड्यावरच एका चोत्र्यावर मोकळ्या आकाशाखाली विराजमान आहेत। शनी अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते। मित्रांनो, येथील वेगवेगळ्या गोष्टी भाविकात प्रचलित आहे। या गावात शनिदेव येथेच वास्तव्य करतात असे मानले जाते। त्यामुळे येथे चोरी होत नाही असे सांगितले जाते। त्यामुळे गावातील घरांनाही आणि येथील दुकानांनाही कुलुपे नाहीत। खुद्द शनिदेव या नगरीचे रक्षण करतात। प्रकारे आपले शनी महाराजांचे दर्शन पूर्ण झाले। शनी महाराज की जय असे म्हणत आम्ही पुढे निघालो। पुढे हॉटेलमध्ये गेलो। सोबत साना भेळ घेतलेली होती, ती खाल्ली। त्याबरोबर इडली डोसा खाल्ला आणि पुढे निघालो। तर मित्रांनो, आम्ही शनी शिंगणापूरवरून निघालो वृद्धेश्वर महादेव मंदिर, पाथर्डी, अहमदनगर येथे।